मिशन शक्तीच्या यशस्वीतेच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर विरोधकांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले। मिशन शक्ती ही मोहीम यूपीएच्या काळातली असल्याचा दावा काँग्रेसने केलाय, तर त्याला आता भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय। मिशन शक्तीवर राजकारण, ही तर यूपीएची मोहीम। काँग्रेस नेत्यांचा दावा, काँग्रेसच्या दाव्याला भाजपचं प्रत्युत्तर। क्षेपणास्त्राद्वारे अंतराळातील उपग्रह पाडण्याची मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागलीच देशवासियांना उद्देशून मोहिमेच्या यशस्वीतेची माहिती दिली। मात्र काँग्रेसनं याच मोहिमेचा धागा पकडत मोदींवर हल्लाबोल केलाय। मिशन शक्ती ही यूपीएच्या काळातली मोहीम होती असा दावा काँग्रेसनं केलाय। याबद्दल त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अभिनंदनही केलंय। तर भाजप नेते अरुण जेटली यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा दावा खोडून काढलाय। या मिशनला मोदींनीच हिरवा कंदील दाखवला असा दावा भाजपनं केलाय। 2012 साली हे शस्त्र विकसित झालं होतं। अनुभव आपण निर्माण केला ठेवला, तर चाचणी कधी घ्यायची तो राजकीय निर्णय असतो। त्यामुळे हा चाचणी करण्याचा निर्णय, हा राजकीय निर्णय मोदींनी आत्ता घेतला त्यांच्या सरकारच्या 5.25 वर्षानंतर। पण हे यात सगळं काँग्रेसचं श्रेय म्हणावं लागेल, कारण काँग्रेसच्या काळामध्ये ह्याचं श्रेय बिलकुल घेता कामा नये। हे वैज्ञानिकांचं श्रेय आहे। पूरा प्रक्रिया 2014 के बाद जब प्रधानमंत्री जी ने अनुमति दी और हमारे वैज्ञानिकों ने इस शोध का कार्य किया है। मिशन शक्तीच्या राजकारणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही मागे राहिलेले नाहीत। त्यांनीही लगेचच ट्विट करत मोदींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिलाय। मोदी हे चांगले कलाकार आहेत असा टोलाच राहुल गांधींनी लगावलाय। तर नरेंद्र मोदी बहुतेक लोकसभा निवडणुकीचे निकालही स्वतःच जाहीर करतील असा टोला ओमर अब्दुल्ला यांनी हाणलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींनी मिशन शक्तीच्या यशस्वीतेची माहिती दिल्यानं त्याचे पडसाद देशाच्या राजकीय वर्तुळात उमटणं स्वाभाविक आहे। मुळात निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी अशी घोषणा करणं कितपत योग्य आहे असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय। राजू सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।